फर्स्ट टाइम मी राजस्थानी थाली ट्राय केली, ते पण दाल बाटी, जे राजस्थानमध्ये फेमस आहे. मला बरेच दिवस ट्राय करायचं होतं, पण वेळच नव्हता मिळत. आज वेळ मिळाला म्हणून ट्राय केलं. तर आमच्या शेजारी ना एक राजस्थानी फॅमिली राहते, त्यांच्याकडे मी बराच वेळा खाल्लेलं आहे हे. सो मला तर रेसिपी माहिती होती, पण मी माझ्या घरी कधी ट्राय नव्हती केली. म्हटलं आज मी बनवते सुद्धा आणि तुमच्यासोबत शेअर पण करते. सो ह्या डाळीला पंचवटी डाळ असं म्हणतात राजस्थानमध्ये, कारण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी घेऊन ते लोक ही डाळ बनवतात. पण मी 3च प्रकारच्या डाळ घेऊन बनवली. जवळपास 5 ते 6 वेळा मी छान धुवून घेतली डाळ आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकून त्याच्या 5-6 शिट्ट्या काढून घेतल्या. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी डो घेतला. ह्याचा डो एकदम टाईट मळायचा असतो आणि खुशखुशीत होण्यासाठी मी त्यात तूपसुद्धा टाकलेलं आहे. एकदा का डो रेडी झाला की त्याला थोडा वेळ 10 मिनिटं रेस्टला ठेवायचं. त्यानंतर मीडियम साईजचे गोळे बनवून असेच गोळे ठेवायचे. हा जो कुकर आहे ना, हा बेसिकली बाटा बनवण्यासाठीच उपयोगी होतो. मी आमच्या शेजारच्यांकडूनच आणला होता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. जवळपास अर्धा ते पाऊण तास मी हे शिजवत थोड्या वेळाने आलटून पलटून सुद्धा घ्यायचं. जोपर्यंत बाटा रेडी होते तोपर्यंत मी डाळीला फोडणी देऊन घेतली. ही एकदम बेसिक डाळ आहे, जसं आपल्या सगळ्यांच्या घरात होते. फक्त फरक एवढाच आहे की महाराष्ट्रीयन लोक त्यात तेल टाकतात, पण राजस्थानी लोक त्याच्यामध्ये तूप टाकतात. खरं बोलतात लोक, राजस्थानमध्ये घीची तर नदी वाहत असते. पण मी विसरली की मी महाराष्ट्रीयन नाही बनवते आणि राजस्थानी डाळ बनवते, पण मी चुकून त्यात तेल टाकला. तेलामध्ये लसूण टाकायचा, 3 लाल मिरची, जिरं, कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर घरातील काही बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि तिखट मसाला हे सगळं झाल्याच्या नंतर आपण प्लेटिंग करूया. सो मी मोठं एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुंदर भांड्यात डाळ टाकलेली आहे, त्याच्यावरतून तूप टाकलेलं होतं, हाताने ठेचून लसूण टाकलं. आता म्हटलं तर मी थालीच बनवते, तर मी ताकसुद्धा बनवलं आणि हे अशा प्रकारे वाटीना शिजल्याच्या नंतर तुपामध्ये एकदम डिप करून थालीमध्ये ठेवतात. हे तरी मी कमीच तूप यूज केलं आहे, पण राजस्थानमध्ये लोक खूप सारं तूप यूज करतात आणि ते खूप हेल्दी असतं. इवन महाराष्ट्रात मिळणारं तूप हे वेगळ्या प्रकारचं असतं आणि राजस्थानी लोक जे तूप बनवतात ते वेगळ्या प्रकारचं असतं. हे खाऊन दुपार एकदम सुपर संपन्न